नमस्कार मित्रांनो, मराठी टेक वॉल्ट या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की फेसबुक पेज कसं तयार करता येईल. फेसबुक आपण ज्यावेळी नॉर्मली लॉग इन करतो त्यावेळी हा डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होतो. 3 कॉलम असतात. एका कॉलममध्ये तुम्हाला हे सगळे शॉर्टकट्स दिसत आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये तुमचं टाईमलाईन असते आणि तिसऱ्या कॉलममध्ये तुम्ही हे ॲडव्हर्टाइजमेंट बघताय. कॉन्टॅक्ट वगैरे सगळे जे इतर कंटेंट आहे ते तुम्हाला या कॉलममध्ये दिसतं. तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये पेजवर क्लिक करायचं आहे, कारण आपण शिकतोय की पेज कसं तयार करता येईल आपल्याला. सो आपल्याला पेजवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर जर तुम्ही ऑलरेडी कुठली पेजेस तयार केली असतील तर तुम्हाला ती सगळी इथे लिस्ट होतील. पण जर तुम्ही पहिल्यांदाच पेज तयार करत असाल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, क्रिएट न्यू पेज. हे जे ट्युटोरियल आहे ना की पेज कसं तयार करता येईल, हे विशेषतः त्या लोकांसाठी मी करतोय की ज्यांनी जस्ट बिझनेस सुरू केला आहे, ज्यांनी व्यवसाय सुरू केला आहे, किंवा जे काही ब्रँडचा प्रचार करतायत किंवा प्रमोशन करतायत, स्वतःचा व्हिडिओ एखादा यूट्यूब चॅनल ते चालवत आहेत आणि त्यांना पेज तयार करायचं आहे, अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. सो तुम्हाला इथे पहिल्यांदा पेज नेम द्यायचं आहे. पेज नेम एक मी पेज तयार करतो, नंतर मी ते डिलीट करेन. फॉर एक्झाम्पल कोकण टूर अशा नावाचं एक पेज मी तयार करतोय. सो हे पेज नेम आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला इथे मेन्शन करायची, जसं की ट्रॅव्हल. समजा इथे ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्ट. ओके, कोकण टूर ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्ट त्याची कॅटेगरी. आणि तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. आत्ता मी इथे ABCD करेन आणि माझ्याकडे आत्ता काही डिस्क्रिप्शन नाही आहे, पण तुम्हाला इथे व्यवस्थित डिस्क्रिप्शन द्यायचं आहे, जेणेकरून जो युजर तुमच्या पेजवर येईल त्याला कळलं पाहिजे की हे पेज कशासाठी तयार केलं, ह्याचा उद्देश काय आहे, ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झालं पाहिजे. सो ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू शकता आणि तुम्हाला सिम्पली क्रिएट पेजवर क्लिक करायचं आहे. ओके, सो हे पेज तयार झालं आहे आणि त्यांनी खाली म्हटलं आहे, यू कॅन नाव ॲड इमेजेस टू युअर ऑर गो टू युअर पेज फॉर मोर डिटेल्स, असं त्यांनी खाली म्हटलं आहे. सो तुम्ही एकतर इथे इमेज क्लिक करू शकता आणि दोन प्रकारचे तुम्हाला इथे लेआउट दिसत आहेत. मोबाईलवर हे पेज असं दिसेल आणि डेस्कटॉपवर किंवा इतर जे डिव्हायसेस आहेत त्याच्यावर हे पेज असं दिसेल. ओके, सो तुम्ही इथे एकतर हे सेव्ह केलं आहे. तुम्ही आता पेजवर जाऊ शकता आणि पेजचं जे कंटेंट आहे ते तुम्ही सेटअप करू शकता. पूर्ण पेज आपण इथे सेटअप करू शकतो. तुम्हाला इथे 2 फोटो अपलोडिंगचे ऑप्शन मिळतील. एक तर तुम्हाला प्रोफाईल पिक सेट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कव्हर पिक फोटो जे आहे तो सेट करायचा आहे. सो ड्रॅग अँड ड्रॉप मिळतो किंवा तुम्ही ब्राउज पण करू शकता. इथे ती इमेज दिसेल, कव्हर फोटो जो असेल तो, आणि प्रोफाईल फोटो जो असेल तुम्हाला इथे दिसेल. सो नॉर्मली जर तुमचा लोगो रेडी असेल तर तो लोगो तुम्हाला इथे सेट करायचा आहे प्रोफाईल पिकला, आणि कव्हर पेजला तुम्ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट किंवा लोगो आणि ॲडव्हर्टाइजमेंट, जर काही टॅगलाईन असेल तर ती तुम्ही इथे डिस्प्ले करू शकता, किंवा तुमच्या पेजचं काही ग्राफिक्स रेडी असेल ते तुम्ही इथे डिस्प्ले करू शकता. सो मी इथे तुम्हाला प्रोफाईल पिक ॲड करून दाखवतो. आता प्रोफाईल पिक म्हणून मी कोकणातला एखादा फोटो घेतो. मीच काढलेला एक फोटो आहे इथे, तो फोटो इथे मी सेट केला आहे. आणि इथे कव्हर फोटो जो आहे तो ही एक हा जो फोटो आहे तो मी घेतला इथे. सो तुम्ही कव्हर फोटो बघता इथे येईल आणि जो वर प्रोफाईल फोटो आपण सिलेक्ट केला तो इथे येईल. तर नॉर्मली प्रोफाईल फोटो तुमचा जो असेल तो तुमचा लोगो ठेवा आणि इथे बॅनर असू द्या मगाशी सांगितल्याप्रमाणे. नाव आय विल सेव्ह दिस. इथे आता मी सेव्ह करतो. ओके, आता बऱ्यापैकी आपला सेटअप झाला आहे. तुम्हाला जर तुमचा व्हॉट्सॲप कनेक्ट करायचा असेल, जर तुम्ही बिझनेस पेज तयार करताय किंवा तुम्ही जर एखादी इन्क्वायरी घेणार असाल तुमच्या व्हॉट्सॲप नंबरवर किंवा तुमच्या व्हॉट्सॲप जो बिझनेस नंबर तुम्ही वापरताय, तर तुम्ही इथे ऑप्शन हा यूज करू शकता. सुरुवातीलाच येतो हा. इथे तुम्हाला फक्त फोन नंबर द्यायचा आहे आणि सेंड कोड म्हणायचा आहे. जो कोड येईल तो एंटर करायचा आहे, म्हणजे तुमचं व्हॉट्सॲप या फेसबुक पेजला कनेक्ट होईल. ओके, त्यामुळे काय होईल की जो कोणी तुमच्या पेजला व्हिजिट करेल त्याला एक बटन दिसेल इन्क्वायरीचं. तो बटन तो यूज करेल आणि त्याची इन्क्वायरी जी असेल ती व्हॉट्सॲपला येईल. सो आय विल लिव्ह दिस. मी इथे काही कनेक्ट करत नाही आता. ओके, आता इथे बरेच ऑप्शन तुम्हाला दिसतील.
ज्यामध्ये इथून तुम्ही पोस्ट करू शकता. क्रिएट पोस्टचा ऑप्शन आहे इथे. ओके, सो क्रिएट पोस्ट एक तर तुम्ही जो मेटा बिझनेस पोस्ट आणि स्टोरीजसाठी जो सूट आहे तो यूज करू शकता, किंवा तुम्ही सिम्पली इथून ही पोस्ट सेटअप करू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादी इमेज अपलोड करायची असेल तर इथे इमेज तुम्ही चूज करू शकता. मी एक इमेज इथे तुम्हाला अपलोड करून दाखवतो. इथे काही तुम्ही त्याचं टायटल वगैरे जे काही देणार असाल ते देऊ शकता. कोकण टूर इमेज फर्स्ट. ओके, सो मी इमेज इथे पोस्ट केली. ओके, सो नाव इमेज तुम्ही बघाल इथे ती ही डिस्प्ले व्हायला लागली आहे इथे. ओके, सो एकामागून एक जसं तुम्ही कंटेंट ऍड कराल मग ते तुम्ही टेक्स्ट ऍड करू शकता, किंवा तुम्ही एखादी इमेज इथे ऍड करू शकता, एखादी ऍक्टिव्हिटी ऍड करू शकता. ते सगळं या टाइमलाईनला डिस्प्ले होत राहील. इथे तुम्हाला इनसाईटमध्ये तुम्हाला डिटेल्स कळतील, डे वाईज डिटेल्स जसं तुम्ही सेट कराल इथे लास्ट 7 डेज वगैरे, किती लोकांपर्यंत रीच झालंय तुमचं पेज, टोटल एंगेजमेंट किती आहे पेजची, टोटल लाईक्स किती आलेत पेजला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे इनसाईटला कळतील. अबाउटमध्ये तुम्हाला एडिट करता येतील गोष्टी. फॉर एक्झाम्पल तुमचा जर एखादी वेबसाईट असेल ती वेबसाईट तुम्ही इथे देऊ शकता. फोन नंबर तुम्हाला पब्लिकली द्यायचा असेल, फोन नंबर ॲड करू शकता, ईमेल ॲड्रेस, बिझनेस अवर्स, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून सेट करू शकता. तुम्हाला इथे पेज इन्फो फक्त एडिट करायचं आहे आणि इथे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन सेट करायची आहे. इथे तुम्हाला दिसतंय कॉन्टॅक्ट, त्यानंतर लोकेशन, त्यानंतर अवर्स. लोकेशनमध्ये तुम्हाला समजा मी रत्नागिरी देतो. रत्नागिरी ॲड्रेस इथे डिटेल ॲड्रेस द्यायचा, रत्नागिरी सिटी, रत्नागिरी महाराष्ट्र, आणि इथे पिन कोड 639. ओके, सो हा डिटेल ॲड्रेस इथे जो दिलाय तुम्ही वर त्याप्रमाणे तुमचं इथे ड्रॅग अँड ड्रॉप तुम्ही करू शकता, किंवा पोझिशन तुम्हाला बरोबर सेट करायची असेल तर इथेही तुम्ही करू शकता. सी दिस, इथे रत्नागिरी इथे सेट झालाय. आणि पुढे सर्व्हिस एरिया वगैरे जर असेल, हा ऑप्शनल आहे अर्थात. गुड्स आणि सर्व्हिस टाईपचे जे पेजेस असतात त्यांच्यासाठी हा तुम्ही सर्व्हिस एरिया वगैरे तुम्ही मेन्शन करू शकता. एखादं टाउन असेल तर त्याचा तुम्ही एरिया मेन्शन करू शकता. इथे अवर्स, जर बिझनेस असेल तुमचा तर बऱ्याचदा अवर्स असतात, सो वर्किंग अवर्स तुम्ही मेन्शन करू शकता. ऑलवेज ओपन आहे की काही कारणामुळे परमनंटली क्लोज तर आपण पेज तयार करणारच नाही आहोत, पण नो अवर्स आहेत किंवा ऑलवेज ओपन आहे किंवा ओपन ड्युरिंग सिलेक्टेड अवर असेल तर तुम्ही इथे हे अवर्स पण चूज करू शकता. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे. ओके, ओपनिंग आणि क्लोजिंग काय आहे हे सगळं तुम्ही इथून सेटअप करू शकता. जसं की मी तुम्हाला एक दाखवतो. समजा 7:30ला सुरू होत आहे आणि क्लोजिंग टाइम आपण 5:30 देऊया. ओके, 5:30. ओके, आणि असं प्रत्येक ट्यूजडे असेल, वेन्सडे असेल, असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावं लागेल, म्हणजे ते तुमच्या मेन पेजला डिस्प्ले होईल. ओके, त्यानंतर कोविड-19 काही अपडेट असेल तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. पॉलिसी इन्फॉर्मेशन असेल, किंवा तुम्ही एखादं प्रॉडक्ट विकत असाल तर त्याची जी प्राइस रेंज वगैरे आहे ती तुम्ही इथे मेन्शन करू शकता. कुठल्या प्राइस रेंजचे प्रॉडक्ट तुम्ही विकता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे मेन्शन करू शकता. तुमचं एखादं इंस्टाग्राम अकाउंट असेल तर इंस्टाग्राम अकाउंटचा जो युजर नेम आहे तो इथे मेन्शन करू शकता, म्हणजे ते अकाउंट आहे ते पण डिस्प्ले व्हायला लागेल तिथे. ओके, सो ही इन्फॉर्मेशन तुम्ही इथे अबाउटमध्ये मेन्शन करू शकता. इनसाईडमध्ये तुम्हाला काय कळेल की किती एंगेजमेंट आहे, किती लोक रीच झाली आहेत, आतापर्यंत किती लोकांपर्यंत रीच झालंय तुमचं पेज, किती लाईक्स आलेत, एंगेजमेंट म्हणजे कमेंट वगैरे या गोष्टी. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळून जातील. त्यानंतर तुम्ही जर एखादी एखादी पोस्ट त्याचं बुस्टिंग केलं किंवा त्याची ॲड क्रिएट केली त्या पोस्टची, तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या सेक्शनमध्ये मिळेल. अर्थात ॲडव्हर्टाइजमेंट किंवा कशी ॲडव्हर्टाइजमेंट करायची, कशी पोस्ट बूस्ट करायची ह्याचं एखादं वेगळं ट्युटोरियल मी अपलोड करेन. हे ह्याच्यामध्ये मी घेणार नाही आहे कारण खूप वेळ लागेल त्याला. सो इथे क्रिएट ॲडचा ऑप्शन मिळतो तो तुम्ही बुस्टिंगसाठी वापरू शकता.
इथून तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना ॲड करू शकता, सॉरी इन्व्हाइट पाठवू शकता. तुम्ही पेज तयार केला आणि तुमच्याकडे ऑलरेडी समजा तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये 2000-3000 फ्रेंड्स आहेत, तर सगळ्यांना तुम्ही इथून इन्व्हाइट पाठवू शकता. हे इन्व्हाइट पाठवण्याचं एक इथे ऑप्शन आहे. त्यानंतर अजून मेजर काय आहे मी तुम्हाला सांगतो. इथे फोटोज दिसतील. ही पेज ट्रान्सपरन्सी आहे, ही तुम्ही ऑफ पण करू शकता सेटिंगमधून. पेज कधी तयार केलाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे कळतात. थोडं आपण वर जाऊया आणि पेज सेटिंग बघूया. ओके, सो तुम्ही इथे बघताय या साईडला पेज सेटिंगचे ऑप्शन सगळे दिसत आहेत. त्यात पेज व्हिजिबिलिटी वगैरे ह्या गोष्टी तर ऑनच ठेवायच्या आहेत. यात मेजर काय आहे तर मेजर गोष्टी पोस्ट अँड स्टोरी शेअरिंग आहे, ते ऑन ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर मेसेजिंग पण तुम्ही ऑन करून ठेवू शकता. मेसेजिंग ऑन ठेवलात तर काय होईल की तुमचे जे कस्टमर्स असतील ते तुम्हाला मेसेज करू शकतील. तो ऑप्शन बऱ्याचदा ऑनच असतो, इथे ऑनच आहे. सो वेगळं काही करायची गरज नाही. पेज इन्फो मगाशी मी तुम्हाला दाखवली. पेज इन्फोमध्ये तुम्ही युजर नेम सेट करू शकता, पण त्याचं युजर नेम लगेच सेट करता येत नाही आपल्याला. ठराविक पेज लाईक्स कंप्लीट झाल्यावर तुम्हाला हे युजर नेम इथे सेट करता येईल. त्यानंतर मेजर पेज रोल्स आहेत. जर तुम्हाला कोणाला ॲडमिन ॲड करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. तुम्हाला इथे तुमच्या फ्रेंडचं नाव द्यायचं आहे, फक्त ते ऑटोमॅटिक दिसायला लागेल. जसं की मी इथे सावंत टाकतो, तुम्हाला माझ्या सिरीज लिस्टमध्ये जेवढे सावंत आहेत तेवढे सगळे दिसत आहेत. सो त्यातला कोणाला एडिटर करायचं आहे, ॲडमिन करायचं आहे, मॉडरेटर करायचं आहे, तर तुम्ही त्याला ॲड करू शकता. अर्थात रिक्वेस्ट त्याला जाईल आणि त्याने ज्यावेळी रिस्पॉन्स करेल त्यावेळी तुम्हाला ह्या ॲडमिन लिस्टमध्ये त्याचं नाव दिसायला लागेल. सो ॲडमिन किंवा पेज रोल तुम्ही इथून सेट करू शकता. अदर पेजेसची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला ट्रॅक करायची असेल तर तुम्ही करू शकता इथून. जे तुमच्या पेजला लोक लाईक करतील त्यांची पण तुम्हाला लिस्ट इथे दिसेल. ते तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे मिळेल. इंस्टाग्राम मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर सेट केलं असेल, युजर नेम दिलं असेल, इथून तुम्ही कनेक्ट करू शकता. कनेक्ट अकाउंट म्हणायचं आणि पुढची प्रोसिजर जी आहे त्याच्यामध्ये युजर नेम घेतलं जाईल, लॉग इन करून घेतलं जाईल आणि अप्रुव्हल घेतलं जाईल इंस्टाग्रामवरून आणि तुमचं कनेक्ट होईल. सिमिलर प्रोसिजर तुम्हाला व्हॉट्सॲपसाठी पण करायची आहे. फोन नंबर सेट करायचा, कंटिन्यू करायचं, OTP येईल. एकदा अप्रूव्ह झालं व्हॉट्सॲपकडून की इथे तुमचं कनेक्ट होऊन जाईल. सो नॉर्मली हे ऑप्शन्स आहेत, बेसिक ऑप्शन आहेत सगळे, जे तुमच्या पेजवर तुम्हाला यूज करायचे आहेत किंवा जे फीचर तुम्हाला यूज करायचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती शंका जर असेल तर मला तुम्ही विचारू शकता. बेसिक सगळे ऑप्शन मी तुम्हाला दाखवलेत. इथे अजून काही ऑप्शन्स तुम्ही बघताय की लाईक, फॉलो, शेअर, त्यानंतर इन्व्हाइट फ्रेंड्स, हे ऑप्शन पण तुम्ही वापरू शकता फ्रेंडना इन्व्हाइट करायला वगैरे. इथे एक बटन तुम्ही ॲड करू शकता. सो बटनचं तुम्ही जर इथे फॉलो केलात तर दिस फॉलो किंवा कॉल नावचं ऑप्शन तुम्ही देऊ शकता इथे. सो तुम्हाला जे बटन हवं आहे, सेंड व्हॉट्सॲप मेसेज, हे बटन तुम्ही इथे ॲड करू शकता. पेजला ते ॲड होईल. ओके, सो हे माझं जे ट्युटोरियल होतं आजचं, याच्यामध्ये मी बेसिक गोष्टी कव्हर केल्यात की पेज कसं तयार करायचं, फेसबुक पेज विशेषतः, त्याचं सेटिंग कसं करायचं, पोस्ट कसे अपलोड करायच्या, बेसिक जे सेटिंग आहे ते सगळे मी तुम्हाला दाखवलेत. त्यानंतर प्रोफाईल पिक किंवा कव्हर पेज पिक जे आहे ते कसं तुम्ही कव्हर पिक जे आहे ते कसं अपलोड करायचं, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्यात. एक ॲडिशनल फीचर्स जे आहेत या फेसबुक पेजचे, त्याच्यासाठी मी वेगळं ट्युटोरियल घेईन. त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी मी नक्की तुम्हाला दाखवेन की कसं तुम्ही बूस्ट करू शकता पोस्ट आणि कसं तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करू शकता थ्रू दिस फेसबुक पेज. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी हे ट्युटोरियल बघितलं. तुम्हाला ट्युटोरियल कसं वाटलं हे मला नक्की सांगा कमेंट करून. आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.